नमस्कार. आज 14 नोव्हेंबर 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. राजकीय निर्णयात उद्योगपतींचा सहभाग नसतो. ही बातमी आपल्यासाठी बेसिकली कामाची नाही, त्यामुळे मी स्किप करत आहे. नेक्स्ट न्यूज आहे बुलडोझरला व्यसन, पूर्व सूचनेशिवाय पाडकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई. त्यानंतर याच न्यूजला आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतो. तर पहा, सुप्रीम कोर्टाने काल एक महत्त्वपूर्ण जजमेंट दिलेला आहे. बुलडोझर जस्टिसला त्यांनी ब्रेक दिलेला आहे. ओके, ब्रेक कशा पद्धतीने, जर तुम्हाला घर पाडायचं असेल ओके, तर तुम्हाला पूर्व सूचना द्यावी लागेल. 15 दिवसाची प्रायर नोटीस तिथं द्यावी लागेल. आता बुलडोझर जस्टिस म्हणजे काय आहे नेमकं, हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे, किंवा बुलडोझर ॲक्शन. ओके, तर पहा, UP आणि राजस्थानमध्ये प्रामुख्याने एखादा जर गुन्हा घडला असेल, ओके, एखादा क्राईम जर घडलं ना, तर त्या क्राईमला झाकण्यासाठी म्हणा किंवा अगदीच रिॲक्शन, ओके, एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, ज्या पद्धतीने न्यूटनचा हा लॉ आहे, अगदी त्याच धर्तीवर पहा, एखादा जर UP आणि राजस्थानमध्ये सध्याला क्राईम जर झालेला असेल, तर लगेच त्याला क्राईमवर रिॲक्शन कशा पद्धतीने यायचं पहा. त्यामध्ये त्या क्राईम करण्यामध्ये जो कोणी आरोपी असेल ना, त्याचं घर पाडलं तिथं बेसिकली जायचं. त्या आरोपीचं काय तिथं घर पाडलं जायचं. मग यालाच काय नाव दिलेलं पहा त्यांनी, बुलडोझर ॲक्शन किंवा बुलडोझर जस्टिस असं त्यांनी तिथं डायरेक्टली नाव दिलं. मग पहा, आता यामध्ये चूक काय आहे किंवा यामध्ये प्रॉब्लेम काय होते बेसिकली. तर पहा, एखादा क्राईम घडलेला आहे, पण त्यावरील जे आरोपी असतील ना, त्याच्यावरती डायरेक्टली घरावरती त्यांनी बुलडोझर वगैरे चालवायची किंवा त्यांचं घर पाडायचे. मग यामधला मुख्य प्रॉब्लेमच हा होता की हा आरोपी हा व्यक्ती होता, याच्यावरती आरोप सिद्ध झालेले होते का अद्याप. आरोपी म्हटलेला आहे मी, इथं गुन्हेगार म्हटले नाही आहे पहा. ओके, इथं गुन्हेगार नाही आहे हा, तर हा फक्त आरोपी होता. तर या आरोपीचंच घर तिथं पाडण्यात यायचं बेसिकली. मग यालाच अनुसरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती UP आणि राजस्थानबद्दल, की येथील जे घरं पाडण्यात वगैरे येत आहेत, ते अगदी जास्त घरं पाडलेली गेलेली आहेत, व कोणतंही क्राईम झालं तर त्याला डायरेक्टली बुलडोझर जस्टिस नाव देऊन स्पीडी ट्रायल वगैरे तिथं डायरेक्टली घेण्यात येत होतं. मग सुप्रीम कोर्टाने काल भरपूर म्हणजे याच्या पूर्वीच्या पण याचिकांमध्ये सुप्रीम कोर्टाने तेच म्हटलेलं आहे, किंवा कालच्या पण सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे ना, ती जस्टिफिकेशन देऊ शकत नाही. ओके, आता पहा, आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपलं काय सांगतं, तर जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे आणि जी ज्युडिशियरी आहे ते काय असायला पाहिजेत, सेपरेट असायला पाहिजेत. बरोबर आहे. पण इथं काय होतं पहा, बुलडोझर जस्टिसमध्ये जे एक्झिक्युटिव्ह आहे ना, ते ज्युडिशियरी अंतर्गत येत होतं. कशा पद्धतीने, तर एखादा तो फक्त आरोपी आहे, ओके, आरोपी आहे, याच अंतर्गत त्यांचं घर वगैरे तिथं पाडलं जात होतं. बरोबर आहे. मग इथं स्पीडी जस्टिसच्या नावाखाली जे एक्झिक्युटिव्ह आहे ते डायरेक्टली ज्युडिशरीमध्ये इंटरफेअर करत होतं. ही एक प्रमुख बाब आहे. त्यानंतर हा जो आरोपी व्यक्ती आहे तो खरंच आरोपी होता का, हा पण तिथं प्रश्नचिन्ह आहे. कारण पहा, आता अगदीच तो आरोपीचं फ्री अँड फेअर ट्रायल झाल्यानंतरच आपल्याला समजू शकतं की तो खरंच गुन्हेगार आहे का तिथं, किंवा एखादा थर्ड पार्टी पण तिथं गुन्हेगार असू शकतो ना. ओके, मग यासाठीच ज्युडिशरीने हे जे स्टेप्स उचललेले आहेत की तुम्ही 15 दिवसाची प्रायर नोटीस त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. व जर ती नोटीस तुम्ही दिली नाही व डायरेक्टली त्यांचं जर घर पाडलं, तर जो कोणी एक्झिक्युटिव्ह तिथं उपस्थित होता, ज्यांच्या मार्फत हे घर वगैरे पाडलं गेलेलं आहे ना, त्यांच्यावर तिथे डायरेक्टली कार्यवाही वगैरे होईल, असं सुप्रीम कोर्टाने कालच्या निकालामध्ये दिलेलं आहे. यासोबतच पहा, काल सुप्रीम कोर्टाने आणखीन एक म्हणजे अपेक्षा होती सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला त्याबद्दलची, पण पार्शली तिथं जजमेंट देण्यात आलेलं आहे, ज्याबद्दल आपण आता पहा, ज्यांचं घरं पडलेली आहेत, ओके, आता ज्या व्यक्तींची घरं तिथं पाडण्यात आलेली आहेत, आता अगदीच पहा, आता तुम्हाला जर घर बांधायचं असेल, एकच मिनिट द्या, आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये बुलडोझर जस्टिस जास्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. ओके, तरी पण जर पहा, आता आपल्याला एखादी जर घर बांधायचं असेल, आता हा फ्लॅट आहे रिकामा, व यामध्ये जर मला तिथं काय घर बांधायचं असेल, तर मला परमिशन कोणाची घ्यावी लागेल पहा, अगदी ग्रामपंचायतीपासून ते भरपूर परमिशन वगैरे तिथं घ्यावं लागतात, NOC वगैरे. बरोबर आहे. मग ह्या संपूर्ण परमिशन घेत असताना जे एक्झिक्युटिव्ह तिथं काम करत होते ते अगदी योग्यरित्या घर बांधत असताना आपल्याला परमिशन तर दिलेली होती ना. मग अगदी मी जर एखादा क्राईम, फक्त माझ्यावरती तिथं काय आहेत पहा, प्राईम सस्पेक्ट आहे, मी क्राईम केलेला आहे असं तिथं उघड झालेलं नाही आहे पहा. ओके, इथं ऑलरेडी पहिल्यांदा एक्झिक्युटिव्हने परमिशन दिलेली होती, व मी जेव्हा आरोपी बनतो त्यावेळेस हेच माझं घर वगैरे तिथं उद्ध्वस्त करण्यात येतं. मग हे कुठला न्याय आहे. बरोबर आहे. मग अगदीच आर्टिकल 14 जे आहे कॉन्स्टिट्यूशनमधलं, येतं काय होत आहे, डायरेक्टली तुमचं व्हायोलेट होत आहे पहा. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट वगैरे तर समजत आहेत. ओके, मग यासाठी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की तुम्ही जे एक्झिक्युटिव्ह आहे ना, ते ज्युडिशरीमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. बरोबर आहे. माय बॅड,
इथे आर्टिकल 40 नाही आहे, तर इथं आर्टिकल 50 आहे. याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण माझी हीच चूक झालेली होती पहा. तर आर्टिकल 40 हे ग्रामपंचायतसाठी आहे व आर्टिकल 50 जे आहे ना ते DPSP मधील कशा संदर्भात आहे, तर जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे आणि जे आपली ज्युडिशरी आहे यांना सेपरेशनबद्दलचे जे पॉईंट आहे ते आर्टिकल 50 मध्ये देण्यात आलेलं आहे. आय होप हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. त्याच्यानंतरच अगदीच पुढे गेल्यानंतर पहा आपल्याला आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट इथं दिसतो. तर जे स्पीडी आता जे एक्झिक्युटिव्हने घर पाडलं ना त्यामधून आपल्याला काय दिसत आहे, तर स्पीडी जस्टिस देण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे. ओके, स्पीडी जस्टिस. मग ही स्पीडी जस्टिस आपल्याला का नको आहे याबद्दल ना एक मागच्या महिन्यामध्ये मूवी आलेली होती पहा. 10 ऑक्टोबरला आय थिंक रिलीज डेट आहे. व्हेट्टियन नावाची रजनीकांत यांचा नवीन चित्रपट आहे तो नक्की तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, व्हेट्टियन चित्रपटामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीने केलेला आहे पहा की आता स्पीड जस्टिसमध्ये आणखीन कोणतं उदाहरण देऊ शकता तुम्ही, तर एन्काउंटरचं पण पहा. ओके, मग एन्काउंटर वगैरे आपल्याला का नको आहेत. ज्युडिशरी अंतर्गत तुम्ही एन्काउंटर करा ती मान्य आहे आपल्याला, किंवा म्हणजे त्यांना फाशीची शिक्षा वगैरे देऊ शकता. जसं कसाब याला आपण काय दिलं पहा, फाशीची शिक्षा दिली, बरोबर आहे. मग ते कशा पद्धतीने दिलं आपण, तर अगदी न्यायव्यवस्थेचा आपण तिथं आदर ठेवून ते संपूर्ण काम केलं होतं. आपण पहा त्याला डायरेक्टली तिथं पण पोलीस एन्काउंटरमध्ये पण मारू शकलो असतो, पण ते आपण का केलं नाही, तर त्याचं नेमकं कारण आहे आपला ज्युडिशरीवरचा विश्वास वगैरे तिथं आणायचा आहे. मान्य आहे पहा, मान्य आहे ज्युडिशरीमध्ये जस्टिस मिळण्यासाठी विलंब होतो, पण तो विलंब आपल्याला कमी करायचा आहे व तो केव्हा होऊ शकेल, तर अगदी आपला स्वतःहून तिथं जी जनता आहे ना जनतेने पण तिथं तशा पद्धतीने मागणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, 100 गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, अजून महिनाभर दर तेजीत, शेतकऱ्यांचे मात्र नुकसान. ओके, पहा एकीकडे कांद्याला भाव लागलेला आहे, म्हणजे अगदी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण ज्यावेळेस ग्राहक बनून जातो ना त्यावेळेस आपल्याला तिथे भाव दिसत आहे. ओके, पण शेतकरी यांच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात ना तर कांद्याला भाव अद्याप लागलेलाच नाही आहे. ओके, म्हणजे त्यांनी जे प्रोडक्शन तिथे टाकण्यासाठी जे कॉस्ट लावलेलं होतं ना तेच तिथं त्यांना निघत नाही आहे कांद्यामधून. म्हणजे अगदीच एकीकडे ग्राहकांचं पण नुकसान आहे व एकीकडे शेतकऱ्यांचं पण इथं बेसिकली नुकसान दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, जनतेच्या दबावानेच राजकारण प्रगल्भ होईल, नितीन गडकरी यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य आहे. पहा आता मी जसा पद्धतीने म्हटलं ना की तुम्हाला मतदान करताना थोडंसं विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे, अगदी त्याच धर्तीवर जर तुम्ही इथं पाहिलात तर नितीन गडकरी पण तेच म्हणत आहेत. ओके, आता सध्याला पहा निवडणुका चालू आहेत, यांना त्यांनी नितीन गडकरी यांचे वक्तव्य थोडंसं BJP सेंट्रिक वगैरे होत आहेत, ते आपण मान्य करूयात. पण थोडंसं इलेक्शनच्या पूर्वीचं तुम्ही जर पाहिलात ना तर त्यावेळेस नितीन गडकरी हेच म्हणत होते की सध्याचं जे राजकारण होत आहे ना ते खूप गलिच्छ होत आहे. त्यानंतर पुढे चला, सप्टेंबरमध्ये अत्युच्च पातळीवरून निर्देशकांची गटांगळी स्किप करू शकता. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 65% मतदान, चांगली न्यूज आहे पहा, कारण माओवाद्यांनी झारखंडमधील जे मतदान आहे त्याला त्यांनी बहिष्कार केलेला होता, तरी देखील 65% मतदान तिथे काल झालेलं आहे. एक चांगली न्यूज आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर PMC बँक घोटाळ्यात 2 वर्षानंतर आज सुनावणी. पहा नुकतेच 2 वर्ष झाले PMC बँकेमध्ये जो घोटाळा वगैरे झाला, त्यानंतर पहा PMC बँकेमधील जी ठेवी आहेत ना त्याबद्दल फक्त 5 लाखच देण्यात येणार होती. म्हणजे आता तुम्ही एक प्रश्न, आता एक जनरल नॉलेज या निमित्ताने मला थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर पहा ज्या पद्धतीने तुम्ही बाईक्स घेतलात किंवा 4 व्हीलर जर घेतलात ना तर त्याचं तुम्हाला इन्शुरन्स लागतं, बरोबर आहे. थर्ड पार्टी किंवा फर्स्ट पार्टी तिथं इन्शुरन्स तुम्हाला मिळतं. त्यासोबतच अगदीच तुम्ही बँक काढलात किंवा एखादी कंपनी जरी काढलात, ओके, तर तिथे तुम्हाला काय करावं लागतं पहा, इन्शुरन्स करावं लागतं. ओके, मग आता अगदीच एक बँक आहे, बँकमध्ये तुमची जर ठेवी असेल, आता आपण उदाहरणास्वरूप घेऊयात SBI मध्ये जर माझी 10 लाख रुपये सेव्हिंग असेल, पहा 10 लाखची इथं सेव्हिंग आहे माझी SBI मध्ये, व SBI मध्ये काहीतरी घोटाळा झाला व SBI बँक जी आहे ती करप्ट होण्याच्या मार्गावर आली, बँकरप्ट झाली SBI. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला किती पैसे मिळतील, हे 10 लाखच्या 10 लाख तुम्हाला मिळतील का, तर बिलकुल मिळणार नाहीत, फक्त तुम्हाला 5 लाख रुपये तिथं मिळतील. ओके, म्हणजे अगदी हे जनरल नॉलेज स्वरूपाचं आहे. कारण पहा अगदी तुम्ही म्हणता ना की बँकेमध्ये आपले पैसे सेफ असतील, तर बिलकुल पहा बँकेमध्ये पण पैसे सेफ नसतात. यासाठी पहा अगदीच तुम्ही गुंतवणूक करा, पण अगदी योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे, असं एक माझा सांगण्याचा एक सल्ला असेल. ओके, या नात्याने ही न्यूज घेतलेली आहे. कारण पहा ज्यावेळेस आपल्या हातातून पैसा जातो, आता PMC बँकेमध्ये घोटाळा झाला, तो ज्या व्यक्तींनी तिथं आपले ठेवी वगैरे ठेवल्या होत्या त्यांची इथं चूक आहे का, तर बिलकुल चूक नाही. तर कोणाची चूक आहे इथं, तर अगदी जे व्यक्ती तिथे कर्मचारी म्हणून होते ना त्यांची चूक आहे. पण आपले पैसे कोणाचे डुबले, ग्राहकांचे डुबले. मग यामुळेच हे थोडंसं सांगण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ही न्यूज अगदी योग्यरित्या समजली असेल. म्हणजे 5 लाखच रुपये का देतात, तर पहा ही इन्शुरन्स केलं जातं. ओके, हे इन्शुरन्स केलं जातं बँकेचं, व बँकेच्या इन्शुरन्सनुसार असं नियम आहेत की तुम्हाला किती जरी तुमचे पैसे डुबले असतील तर तुम्हाला फक्त तिथं 5 लाखच रुपये देण्यात येईल.
ओके, म्हणजे 15 लाख एखाद्या व्यक्तीने ठेवले असतील किंवा एखाद्या व्यक्तीने 1 करोड जरी ठेवले असतील ना त्यांच्या खात्यामध्ये, तर फक्त त्यांना 5 लाख रुपये तिथं प्राप्त होतील रक्कम. बाकीची रक्कम जी आहे ती पुन्हा इन्शुरन्स क्लेम वगैरे ते म्हणजे खूप प्रोसिजर नंतर ती देण्यात येतील. म्हणजे देण्यात येतील का नाही त्याबद्दल त्यांनी शाश्वतता नाही आहे तिथे. आता अगदीच PMC मध्ये पण जो घोटाळा झाला त्याच्यानंतर ज्या व्यक्तींचे जास्त पैसे होते आता त्याच्यासाठी त्यांची आज सुनावणी तिथं होत आहे. ओके, व हे हायकोर्टामध्ये वगैरे त्यांनी तशा पद्धतीने केस पेंडन्सी वगैरे आहे. मग हे संपूर्ण जी प्रोसिजर आहे ना ती खूप लांबलचक आहे, हेच थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सत्ता न्यूज आहेत, स्किप करू शकता. त्याच्यानंतर नितीन गडकरी यांची मुलाखत आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर लोकसत्ता विचार, धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा. आता हा लेख मी अगदी योग्यरित्या पूर्ण वाचलेला आहे. आता तुम्हाला माहिती असेल की धारावी म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, बरोबर. व सध्याला धारावी का चर्चेत आहे तर अदानी यांना ही जमीन वगैरे तिथं देण्यात आलेली आहे किंवा त्यांना तिथं पुनर्विकास या नावाने अदानी यांच्याकडे ती जमीन वगैरे सोपवलेली आहे, बरोबर. मग आता अदानी काय करणार आहे, ती झोपडपट्टी हटवून तिथे नवीन बिल्डिंग वगैरे बांधून त्यांना तिथं घर प्रोव्हाइड करणार आहेत. मग याच्यापूर्वी असे प्रकल्प वगैरे तिथं राबवण्यात आले का तर पहा, जवाहरलाल नेहरू यांच्यापासूनच अगदीच प्रयत्न वगैरे तिथं केले गेले होते. मग पहिल्यांदा प्रयत्न केंद्र सरकारमार्फत 1985 साली करण्यात आला व त्यांनी 100 करोड रुपये सँक्शन केले. ओके, 100 करोड रुपये राजीव गांधी सरकारने इथं धारावी झोपडपट्टी हटवण्यासाठी दिले. कारण पहा, त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथं अगदीच पुढे होते की धारावीची झोपडपट्टी वगैरे आम्हाला हटवायची आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे जे राजकारण आहे ना ते अगदीच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नानुसार वगैरे तिथं पूर्वी चालायचं. ओके, तर पहा 100 कोटी आले पण स्लम डेव्हलपमेंट वगैरे झालं का तिथं, तर जेवढं व्हायला हवं होतं ना तेवढं तिथं झालं नाही. आता तिथं का झालं नाही पहा, याला जर समजून सांगायचं जर म्हटलं तर पहा, आता उद्या चालून तुम्ही IAS होणार आहात, बरोबर आहे. मग IAS झाल्यानंतर पहा तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड तिथं खूप मॅटर करणार आहे. जसं की तुमचं आता सहज उदाहरण स्वरूप घेऊयात, तुमचं BA झालेलं आहे. BA मध्ये तुमचं कशामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये तुमचं BA आहे. मग मला सांगा तुम्ही उद्या चालून IAS झाला तुम्ही व IAS झाल्यानंतर तुमच्यावर जर झोपडपट्टी हटवण्याची जर जबाबदारी दिली तर तुम्ही खरंच त्यामध्ये निपुण आहात का, प्रश्न पडतो ना, बरोबर आहे. तुम्ही फक्त IAS आहात या नात्याने तुमच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली तर तुम्ही ते संपूर्ण चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही आहे. आय होप तुम्हाला समजत असतील पॉईंट. किंवा आता अगदीच तुम्ही IAS आहात या नात्याने तुम्हाला जर इस्रोची जबाबदारी दिली व चंद्रयान 4 तुम्हाला लॉन्च करायचं असेल तर तुम्ही ते करू शकाल का योग्य पद्धतीने, तर बिलकुल नाही. का तर तुमच्याकडे ती स्पेशालिटी वगैरे नाही आहे. मग हाच तर प्रॉब्लेम झाला. ओके, ज्यावेळेस राजीव गांधी सरकारने पैसे दिले ना, 100 कोटी रुपये दिले, पण आपल्याकडे म्हाडा वगैरे आहे यांनी संपूर्ण प्रयत्न तर केले परंतु तेवढे घरं वगैरे तिथं प्रोव्हाइड करून देऊ शकले नाहीत. का तर पहा, जे अधिकारी तिथं नेमलेले होते किंवा जे प्रशासक तिथे नेमलेले होते ना ते अगदी योग्यरित्या तिथे काम करू शकले नाहीत किंवा ते निपुण नव्हते, हेच तिथं पहिल्यांदा प्रॉब्लेम दिसला. त्याच्यानंतर 1995 मध्ये जे सरकार आलं, शिवसेनेसोबतचं जे सरकार होतं, भाजप आणि शिवसेनेचं जे सरकार होतं त्यांनी पण प्रयत्न केले पण त्यामध्ये पण तिथे ते प्रयत्न वगैरे तिथं फसलेले आहेत. त्यामुळे पहा 1985 पासूनचे जे हे आहे झोपडपट्टी हटावचं जे स्वप्न आहे किंवा तिथून जे प्रयत्न चालू आहेत ना ते आज तागायत आपल्याला तिथं बेसिकली पाहायलाच मिळत आहेत. व सध्याला जे अदानी यांच्याकडे जे प्रकल्प गेलेला आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्प जे गेलेला आहे, आता इथं पण अनुभवी नसणाऱ्या व्यक्तींना हे प्रकल्प देण्यात आलेला आहे. आता अदानी यांचा तशा पद्धतीने अनुभव आहे का कुठं की झोपडपट्टी बांधल्यानंतर कोणत्या समस्यांना वगैरे तिथं सामोरं जावं लागेल, झोपडपट्टी हटवल्यानंतर कोणत्या समस्यांना तिथं सामोरं जावं लागेल हे त्यांना माहिती आहे का, तर बिलकुल नाही, माहिती नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जे अनुभव आपल्याला आलेले आहेत 1985 पासूनचे जे अनुभव आहेत त्यामधूनच आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. हेच इथं लेखिका सुलक्षणा महाजन यांचं मत आहे. ओके, आता पहा यांनी पण सोल्युशन दिलेलं नाहीत त्यामुळे मी पण याबद्दल सोल्युशन वगैरे तिथं बोलत नाही कारण आपण यामध्ये निपुण नाही आहे. ओके, आता अगदीच भावी जे न्यूजपेपर असतील किंवा भावी काळामध्ये जर ज्यावेळेस न्यूजपेपरमध्ये जर आर्टिकल आले याबद्दल की धारावीचं झोपडपट्टी जी आहे ती आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो तर त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करूयात. पण अद्याप याबद्दल काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. पहा इथं देण्यात आलेलं आहे 2019 मध्ये कशा पद्धतीने युती झाली होती व ती तुटली हे संपूर्ण इथं दिलेलं आहे. त्यानंतर 2014 साली देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं हे आपल्यासाठी गरजेचं नाही, फक्त तुम्हाला इतिहास थोडंसं माहिती असणं गरजेचं होतं, त्यानिमित्ताने मी हे घेतलेलं आहे. बाकी याबद्दल डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नका, परीक्षेला प्रश्न पण येणार नाहीत. ओके, जर कुठे सोल्युशन मिळाले तर मी नक्कीच याबद्दल एक सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करून सांगण्याचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात, म्हणजे आपलं फेवरेट टॉपिक आहे संविधान भान, भाषेचा मायाळू विसावा. मूलभूत हक्कांच्या भागातील कलम 29 आणि 30 हे कशा संदर्भात आहेत तर अगदीच अल्पसंख्याक संदर्भात हे चर्चा करतात, बरोबर आहे. मग
मागचे 2-3 दिवस झाला आपण फक्त भाषेबद्दलच चर्चा करतो आहोत, बरोबर. मग यालाच थोडंसं पुढे जर घेऊन गेलं ना, तर 4 एप्रिल 2020 रोजी अंदमान बेटावर लिचो या महिलेचा मृत्यू झाला. व पहा, त्या महिलेचा मृत्यू होणं दुर्दैव आहे. त्याच्याही पेक्षा दुर्दैव काय आहे तर सारे ही भाषा बोलणाऱ्या त्या फक्त एकच महिला उर्वरित होत्या व त्यांचं निधन झालं. म्हणजे सारे भाषा ही जी भाषा होती ना, ही भाषाच लुप्त झाली. त्यांच्या निधनाने ही भाषाच लुप्त झाली. मग हे किती भयावह वास्तव आहे किंवा किती भयावह सिच्युएशन ही आहे बरं. कारण पहा, सारे ही भाषा म्हटल्यानंतर सारे ही भाषाची जी संस्कृती होती ती लुप्त झाली. आय होप तुम्हाला पॉईंट समजत आहे, बरोबर ना. म्हणजे एका महिलेचं निधन झालं व ती महिला फक्त एकमेव व्यक्ती होती जी सारे ही भाषा बोलू शकत होती. व प्रॉब्लेम असा झाला, त्यांच्या निधनानुसार सारी भाषा पण लुप्त झाली व संस्कृती पण तिथं लुप्त झाली. मग अगदी अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलात ना, 2018 साली युनेस्कोची एक स्टडी आली व त्या युनेस्कोच्या स्टडीनुसार आपल्याला सांगण्यात आलं पहा की भारतातील 42 भाषा लुप्तप्राय होण्याच्या कगारवर आहेत. आता अगदीच आपण प्राण्यांचं पाहिलेलं आहे. प्राण्यांना आपण त्याच्यासाठी रेड डाटा बुक लिस्ट वगैरे ते घेतलेलं आहे. IUCN तशा पद्धतीने काढतं. त्यांचं संवर्धन वगैरे आपण करत आहोत. टायगर पण तशाच पद्धतीने एंडेंजर्ड स्पेसीज झालेली होती. त्यांना पण आपण आता थोडंसं वरती आणत आहोत. त्यांची पण व्याघ्रगणना जी आहे किंवा वाघांची जी संख्या आहे ती आता दिवसेंदिवस वाढत आहे. हे संपूर्ण होत आहे. पण भाषेचं काय करायचं मग? ओके, मग भाषेसाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ना. अगदीच पहा, आता ह्याच जर सिच्युएशननुसार आता मराठी भाषेला पण आपल्याला काय अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. पण आजकालची जर विद्यार्थी जर तुम्ही पाहिलात, आता मला टीका करायची नाही आहे, पण पहा तुम्ही आज आपल्या घरामधीलच सुशिक्षित जर तुम्ही म्हटलात तर अगदी जे विद्यार्थी आहेत ना, त्याला कोणत्या शाळेमध्ये वगैरे प्राधान्य देत आहेत पालक, तर इंग्लिश स्कूलला प्राधान्य देत आहेत, बरोबर. मग असंच जर चालत असेल तर मराठी भाषेला कोण शिकणार आहे? मग मराठी पण लुप्तप्राय होणारच आहे ना. मग यासाठीच पहा, आपली भाषा म्हणजे फक्त तुम्ही एक बोलीभाषा अशा पद्धतीने धरू नका, तर ती काय असते? संस्कृती असते. ओके, आपलं पूर्वजांनी दिलेली ही आपल्यासाठी एक देण आहे किंवा आपली एक भाषेची नाळ आहे ती. ओके, जमिनीशी जोडून ठेवणारी ही एक नाळ आहे. मग यासाठीच पहा, भाषा ही आपली तेवत असणं खूप गरजेचं आहे. मग यालाच अनुसरून भारतीय संविधानामध्ये पण आपल्याला काही तरतुदी दिसतात. पहा, आर्टिकल 350 या संदर्भातच बोलतं. मग आर्टिकल 350 मधील म्हणजे पहिली जी तरतूद आहे ना, ती कशा संदर्भात आहे तर भाषिक अल्पसंख्याक समूहांना प्राथमिक शिक्षण देण्याबाबतची ती तरतूद आहे. ओके, त्यानंतर आर्टिकल 350 यामध्ये दुसरी तरतूद आहे की भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यासाठी, व ती कोण नेमणूक करतील तर राष्ट्रपती यांच्या मार्फत पहा विशेष अधिकारी त्यांना नेमणूक करता येऊ शकते. आणि तिसरी यामध्येच पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजून येतं की भाषिक अल्पसंख्याक समूह आणि नामशेष होत जाणारी भाषा या दोन्हीचे रक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे. ओके, व अगदीच म्हणजे आर्टिकल 350 आपल्याला बेसिकली सांगतच काय की जर एखादी भाषा जर अल्पसंख्याक होत असेल किंवा म्हणजे ती लुप्त होत असेल ना, तर त्याला राष्ट्रपती स्वतःचा तिथे हे देऊन म्हणजे राष्ट्रपतीच्या अधिकाराखाली घेऊन ती भाषाला थोडंसं जतन करण्याचं काम तिथं राष्ट्रपतीच्या अंतर्गत जो भाषाचा अधिकारी किंवा एक विशेष अधिकारी नेमलं जाईल ना, त्याच्या अंतर्गत त्याचं जतन वगैरे केलं जाऊ शकतं, असं आपलं आर्टिकल 350 तिथं बेसिकली सांगतं. एकंदरीत काय पहा, तर जर एखादी भाषा जर लुप्तप्राय होत असेल किंवा तिथे अल्पसंख्याक जर असतील ना, तर त्यांचं आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 तिथं उल्लंघन होत आहे व भारतीय सर्वोच्च न्यायालय किंवा भारतीय संविधान कोणालाही वंचित करत नाही त्यांच्या हक्कांसंबंधी. त्यासाठीच पहा, आर्टिकल 350 मध्ये एक विशेष अधिकारी नेमण्याच्या तशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेले आहेत. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी. आता पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडेच पसरत आहे. ओके, मग यालाच अनुसरून भारत सरकारने पण इंडिया AI नावाचे एक वेबसाईट तयार केलेली आहे. तर पहा, तुम्हाला अगदीच भारतीय प्रशासनाचे कृत्रिम बुद्धिमत्तेची संबंधित सर्व प्रकारच्या विकासाची माहिती देणारं हे संकेतस्थळ तुम्हाला तिथं मिळून जाईल. ओके, यावरती गेल्यानंतर अगदीच तुम्हाला संपूर्ण जे हे आहे डिपार्टमेंट्स आहेत ना, त्यांच्या योजनांची वगैरे इथे तुम्हाला अगदीच योग्यरित्या माहिती मिळणार आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला योग्यरित्या समजलेला आहे. बाकी पहा, भारतासारखा विविध भाषिक देशांमध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या तंत्राचा उपयोग करून विविध भाषांमध्ये भाषांतरित केला जाऊ शकतो. ओके, हे पण एक डिसिजन आहे. जसं की DY चंद्रचूड यांनी नुकतंच एक डिसिजन घेतलेलं होतं, मागच्या वर्षीचं ते डिसिजन आहे की जे काही जजमेंट आहेत ना, त्यांनी काय केलं होतं, ट्रान्सलेट केलेलं होतं. व हे पण काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तिथे यूज केला गेलेला आहे. ओके, याच्यापूर्वी व्हायचं काय तर फक्त आपण इंग्लिशमध्ये जजमेंट वगैरे वाचायचं, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता अगदी जे जजमेंट आहेत ना, ते
अन्य भाषांमध्ये पण ट्रान्सलेट केले जाऊ लागत आहेत. ओके, त्यामुळे ही पण एक चांगली न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. म्हाताऱ्या शब्दांचा आरसा. महागाईचा दर 6.2% गेल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर कपात नाही आणि रुपया घसरल्याने आयात आणखी महाग, हे मध्यम वर्गावरच शेकणार. व हे संपूर्ण काल आपण पाहिलेलं आहे पहा. कारण याच्यापूर्वी पण मी म्हटलं ना, 2020 मध्ये महागाई, आता अगदीच महागाई तिथे 10 रुपये होती असं तुम्ही जर कन्सिडर केलात, तर ही 2023 पर्यंत आल्यानंतर महागाई किती झाली पहा, इथं 20 रुपये झाली. असं रुपयांच्या बाबतीत बोलतोय मी. ओके, एक वस्तू 10 रुपयाला जर मिळत होती तर ती 2023 मध्ये आल्यानंतर 20 रुपयाला मिळायला लागली. पण आता सध्याला NSOने जाहीर केलेली जी आकडेवारी आहे ना, ती फक्त 2023 ते 2024 या दरम्यानची आहे. व यानुसार त्यांनी आकडेवारी किती दिली आहे पहा. हे जे 20 रुपयाचं आहे ते 26 रुपयाला तिथं दिलेलं आहे. ओके, 20चा आता किती रुपयाला, 26 रुपयाला ती प्रोडक्ट आपल्याला मिळत आहे. मग यावरून तुम्ही मला सांगा, 2020च्या नजरेतून जर तुम्ही महागाई जर पाहिली तर ते किती रुपयाला दिसत आहे, तर अगदीच 16 रुपयांनी ती महागाई वाढलेली आहे. यासाठीच पहा, काल जे लेक्चरमध्ये बोललो ना मी, की मागच्या 14 महिन्यांमधील सर्वात उच्चांक गाठलेला आहे महागाईने. व तेच कारण होतं, तिथं महागाई देशामध्ये भरपूर वाढलेली आपल्या इथं बेसिकली दिसत आहे. पण तुम्हाला हे आकडेवारीचा खेळ समजत नसल्यामुळे कदाचित तुम्हाला समजलं नसेल, पण महागाई खूप वाढलेली आहे, हेच एक शाश्वत सत्य आहे. व याचा परिणाम कोणावर होत आहे, तर मध्यम वर्गावरच होत आहे. कारण पहा, तुम्ही आठवा मागचे लेक्चर्स वगैरे. कारण जी गरीब जनता आहे ना, त्यांना फक्त आपलं स्वतःचं पोट पाळायचं असतं, त्यामुळे ते जास्त परिणाम वगैरे तिथं करू शकत नाहीत. त्यानंतर श्रीमंताला तर याचा काही इफेक्ट पडणारच नाही. पण जे मध्यम वर्ग आहे ना, या दरम्यान हा खूप पिळत असतो. कारण पहा, त्याला जर गाडी घ्यायचं असेल किंवा छोटे छोटे स्वप्न जर पूर्ण करायचे असतील ना, तर त्याला तिथं जाऊन GST भरावं लागते. GST जर भरायचं म्हटलं तर अगदी तिथं त्याला ठपका लागतो. त्यानंतर अगदीच काही नोटबुक, इवन नोटबुक वगैरे जर घ्यायची म्हटलं तरी तिथं GST वगैरे द्यावं लागतं. त्यानंतर एखादी बिस्किट पुडा खरेदी, तिथं पण GST. मग ह्या संपूर्ण गोष्टींमध्ये कोणाचं पिसणं वगैरे इथं आहे, शाश्वत सत्य कोणाचं आहे, तर मध्यम वर्गाचं आहे. बाकी जी गरीब जनता आहे पहा, त्यांचं काही गाडी खरेदी करण्याचं वगैरे काहीच स्वप्न नसतं, त्यामुळे त्यांना काही याचा परिणाम पडत नाही. ओके, महागाई किती वाढली काय न वाढली काय त्याचा काही परिणाम नाही आहे. कारण आज असंही आपल्या देशातील जी 80 करोड जनता आहे ती अगदीच सरकारवरती डिपेंडंट आहे. ओके, त्यामुळे यांच्याबद्दलचं बोलणं आपल्याला काही आवश्यकतेचं नाही आहे. पण जे मध्यम वर्ग आहे ना, ज्यांच्यावरती याचे खूप परिणाम होत आहेत, हे आपल्याला बेसिकली कालच्या आकडेवारीनुसार दिसलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मी काय बोलतोय हे माहिती नाही आहे ना, त्यांनी कालचा व्हिडिओ पण तुम्ही पाहून घेऊ शकता, किंवा प्लीज एकदा जाऊन महागाई हा टॉपिक तुम्ही एकदा वाचून घ्या, त्यावेळेसच तुम्हाला ही संपूर्ण गोष्टी समजणार आहेत. अन्यथा पहा, हे काय होत आहे, रिझर्व्ह बँक काय करत आहे, हे तुम्हाला काहीच समजणार नाही आहे. तरी देखील परत एकदा मी रिवाईज करण्याचं काम करतोय. महागाईचा दर आटोक्यात ठेवण्याचं काम कोण करतं, तर RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते पहा. ओके, व महागाई दर आपला किती असायला पाहिजे, 4% एवढा असायला पाहिजे. व 4 ± 2%. ओके, म्हणजे 6% किंवा 2% या दरम्यानच महागाई असणं गरजेचं आहे. व याच्या पुढे जर महागाई गेली ना, तर RBIला म्हणजे महागाई अशाच पद्धतीने 6 महिन्यांसाठी जर महागाई उच्चांकी असेल, 6 महिन्यासाठी 2%च्या खाली किंवा 6% जर वर गेलेली असेल ना, तर RBIला सेंट्रल गव्हर्नमेंटला तिथं जबाब द्यावा लागतो. पण ते काही होत नाही व त्यावरती काही ॲक्शन घेतली जात नाही. हे कालच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. हे एक शाश्वत सत्य आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता अभिषेक मनु सिंघवी एक ॲडव्होकेट पण आहेत व राज्यसभा खासदार पण आहेत. यांनी हा लेख यांची एक इंटरव्ह्यू झाली लोकसत्तामध्ये. मग हा लेख आलेला आहे. आता हा लेख मी पूर्ण वाचलेला आहे. पहा, मी हायलाईट केलेलं नाही आहे आज काहीच, कारण मी डायरेक्टली लोकसत्ताच्या वेबसाईटवरून हे लेख वगैरे वाचलेला आहे. मग या लेखमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पहा, की पहिलं यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे, तो मांडलेला आहे शिवसेना आमदार पक्षफुटीचा. ओके, व हे सध्याला त्यांनीच केस तिथं लढत आहेत. ओके, मग या नात्याने यांचं काय म्हणणं झालेलं आहे पहा, तर शिवसेना आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे ते फुटलेले आहेत, बरोबर. मग फुटल्यानंतर पहिल्यांदा जजमेंट कोणाचं आलं, मे 13 मध्ये अगदीच शिवसेनाबद्दलचं जजमेंट आलं. व त्यावेळेस जे CJI तत्कालीन CJI होते DY चंद्रचूड यांनी काय दिलं, तर हे जे सरकार सध्याला महाराष्ट्रामध्ये चालत आहे ते बेकायदेशीर आहे असं त्यांनी डायरेक्टली ठपका ठेवला. ओके, व जर त्यावेळेस आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी जर राजीनामा दिला नसताना तर आम्ही उद्धव ठाकरे यांना आम्ही डायरेक्टली मुख्यमंत्री केलं असतं, असं पण त्यांनी तिथं बेसिकली म्हटलेलं होतं. पण त्यांनी पुढे जाऊन त्यांना मंत्री वगैरे केलं का, तर बिलकुल काहीच केलं नाही आहे. ओके, हा तिथं बेसिकली एक ठपका. त्यानंतर राष्ट्रवादी जे पक्षफुटी प्रकरण आहे त्याचं पण तशाच पद्धतीने निर्वाळ आहे. पण सध्याला ते जे जजमेंट आहे ना, ती न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आपण याबद्दल बोलू शकत नाही. तरी देखील पहा, होत आहे काय, तर यामध्ये खूप विलंब होत आहे. जे शिवसेना आमदार पक्षफुटी प्रकरण असू द्या किंवा राष्ट्रवादीचं जे पक्षफुटी प्रकरण झालं, यामध्ये आता
यावरती जजमेंट येण्याला खूप विलंब होत आहे. विलंब झाल्यानंतर पहा, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. कारण आता पहा, जे 40 आमदार तिथं पक्षफुटीमध्ये वगैरे सहभागी होते, तर आता अगदीच त्यापैकी काही निवडून येतील व काही निवडून नाही आले तर त्यांच्यावरती तिथं थोडीसा न्याय वगैरे होणार आहे किंवा तिथं थोडीच न्याय वगैरे मिळणार आहे. मग हाच तर तिथं मोठा प्रॉब्लेम आहे. ओके, तुम्ही तशाच पद्धतीने जर तुमच्यावर अन्याय झालेला असेल ना, तर अन्यायासोबतच तुम्ही जगणं वगैरे शिकून जाता. मग हाच तर तिथं बेसिकली प्रॉब्लेम आहे. व अभिषेक मनु सिंघवीने पण तेच म्हटलेलं आहे की आपला सुप्रीम कोर्टामध्ये हे जे पक्षप्रवेटी प्रकरण वगैरे होतं, तर ते लवकरात लवकर येण्याची अपेक्षा होती, पण ते झालं नाही. व ते कशामुळे झालं नाही त्याबद्दल त्यांनी पण तिथे प्रकाश वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला नाही. व मी पण त्याबद्दल बोलणं वगैरे टाळत आहे. कारण पहा, हे काय म्हणतो न्यायप्रविष्ट प्रकरण आहे व त्याबद्दल आपल्याला बोलणं अगदी योग्य असणार नाही. त्यानंतर 10व्या परिशिष्टामध्ये सुधारणा आवश्यक आहे असं त्यांचं मत आहे व ते अगदी गरजेचं आहे. पहा, सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पक्षफुटी प्रकरण झालं ना, त्याच्यापूर्वी थोडंसं तुम्ही लक्षात घ्या, नाना पटोले हे अध्यक्ष होते, काँग्रेसचे आहेत सध्याला ते, व त्यांनी अध्यक्ष होते कशाचे, तर विधानसभेचे ते अध्यक्ष होते. व सर्वांना माहिती आहे 10व्या अनुसूचीनुसार किंवा 10व्या परिशिष्टानुसार जर तुम्हाला पक्षफुटी प्रकरणाचा जर निकाल द्यायचा असेल तर ते कोण देऊ शकतं निकाल, तर विधानसभा अध्यक्ष तिथं निकाल देऊ शकतात. पण आपल्या केसमध्ये झालं काय, शिवसेना केसमध्ये असू द्या किंवा राष्ट्रवादी केसमध्ये असू द्या, तर तिथं विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद काय होतं, खाली होतं. ती पद व्हॅकंट होतं व व्हॅकंट असल्यामुळे तिथं जास्त चान्सेस वगैरे त्यांना मिळाले. व अगदीच तुम्ही जर पाहिलात तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी डायरेक्टली कोणाला तिथं विधानसभेच्या विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवलं, तर राहुल नार्वेकर यांना तिथं खुर्चीवरती बसवलं. त्यामुळे जो निर्णय आला ना, विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आला, तो कोणाच्या मार्फत आला, तर अगदीच बीजेपीकडून आला. तर हे संपूर्ण प्रकरण अशा पद्धतीने झालं. त्यामुळे जे 10व्या परिशिष्ट आहे यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे असं यांचं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष. आता पहा, सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण संदर्भात भरपूर याचिका जात आहेत. जसं की मराठा रिझर्वेशनची 2 वेळेस त्यांच्याकडे सुनावणी झाली, बरोबर. पण सुप्रीम कोर्टाने 50% कॅप उचलायला तिथं त्यांनी हे केले का, तर बिलकुल केलं नाहीत. त्यांनी 50% कॅप उचलली नाही. मग 50% कॅप उचलण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर कास्ट सेन्सस करणं गरजेचं आहे. ओके, मग आज घडीला पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर अभिषेक मनु सिंघवी असू द्या किंवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी ही पण असू द्यात, यांनी काय म्हणत आहेत की आम्ही कास्ट सेन्सस करू. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटतंय का की कास्ट सेन्सस वगैरे आपल्या देशामध्ये होईल? मान्य आहे, मी पण अगदीच त्याच्या बी पॉझिटिव्ह जर पाहिलं तर होईल. पण पहा, त्याला इम्प्लिमेंट करणं खूप अवघड आहे. पहा, कारण तुम्हाला माहिती असू द्या, अगदी याच्यापूर्वी पण 1980-90चा जर दशक जर तुम्ही पाहिलात, व्ही पी सिंग यांचं सरकार वगैरे जर तुम्ही आठवा जरा, ओके, 1990चा जर कालखंड जर असू द्या, राजकीय भूकंप येण्यामध्ये एकच कारण होतं, ओबीसी आरक्षण. ओके, व आज घडीला जस्टिस हेमा कमिटी पण बसलेली होती व त्यांची रिपोर्ट आलेली आहे. ओके, व ती रिपोर्ट कधी आली पहा, 6 वेळेस त्यांनी काय दिलं होतं, त्यांना इयरली वाढवून दिलेलं होतं. म्हणजे त्यांची जी व्हॅलिडिटी आहे ती वाढवून देण्यात आली होती जस्टिस हेमा कमिटी यांना. ओके, मग त्याच्यानंतर कुठे त्यांनी 2023मध्ये जाऊन रिपोर्ट राष्ट्रपतींना सोपवली. मग हे असं का होत आहे, कारण सर्वांना माहिती आहे जे राजकीय पक्ष आहेत, आत्ताच मी बोलत असताना म्हटलं ना की राहुल गांधी असू द्या किंवा जे काँग्रेसचे नेते म्हणतात, आज घडीला म्हणत आहेत की कास्ट सेन्सस आम्ही करू. पण खऱ्या अर्थाने जरी कास्ट सेन्सस वगैरे त्यांनी केली तरी पहा, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं खूप अवघड आहे. कारण जर इम्प्लिमेंटेशन वगैरे जर त्याचं जर झालं ना, तर अगदीच सरकार कोसळायला पण देरी लागणार नाही तिथे. ओके, कारण अगदीच आज आपल्याला माहिती नाही आहे की कोणत्या कास्टची किती लोकसंख्या वगैरे वाढलेली आहे व किती कमी झालेली आहे, याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही. पण जरी जी काही आकडेवारी वगैरे आपल्या समोर येईल ना, ती आकडेवारी समोर आल्यानंतर ती भयावह स्थिती आपल्या देशामध्ये असेल, हे मात्र शाश्वत सत्य आहे. पहा, त्यामुळेच आज घडीला बीजेपी तिथं हात लावू शकत नाही आहे. कास्ट सेन्ससला बीजेपी त्यामुळेच तिथे थोडंसं प्रोत्साहन तिथं देत नाही आहे. आणि आता पहा, तुम्ही कोणतंही कलम घ्या, जसं की आर्टिकल 370ला डायरेक्टली बीजेपीने लगेच तिथं उखडून टाकलं. पण तसं करता येत आहे का कास्ट सेन्ससबद्दल? कारण अगदीच आपला जो समाज आहे ना, तो खूप सेन्सिटिव्ह आहे व कास्ट हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे. पहा, व डायरेक्टली जशा पद्धतीने तुम्ही विरोधामध्ये राहून बोलताना, तसं अगदी सोपं नसतं सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला संपूर्णरित्या इम्प्लिमेंट करणं. ओके, हे यांना थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. पहा, ओके, आज हे विरोधात आहेत त्यामुळे हे कदाचित बोलू शकत असतील, पण ओबीसीचा जर तुम्ही
ओबीसी रिझर्वेशनचा जर तुम्ही बेस वगैरे जर चेक केला, आता अगदीच तुम्ही मराठा रिझर्वेशनचं पण पहा ना. ओके, मराठा रिझर्वेशनमध्ये पण आता सध्याला ते कुठं मागत आहेत, तर ओबीसीमध्ये वगैरे आरक्षण मिळावं असं म्हणत आहेत. बरोबर आहे. मग पहा, ओबीसीमध्ये जर आरक्षण मिळायचं म्हटलं तर कास्ट सेन्सस वगैरे जरी झाली व तिथे जर आकडेवारी भयावह स्थिती जर तशा पद्धतीने दर्शवली तर मग काय करायचं. मग त्यामुळे पहा, आपण पण ह्या सेन्सिटिव्ह इश्यूला थोडंसं जास्त पद्धतीने घेऊ नये. पण अगदीच जर तुम्ही म्हटलात ना, आता हे म्हणत आहेत ना कास्ट सेन्सस, पण मला नाही वाटत की हे सत्तेमध्ये आल्यानंतर हे कास्ट सेन्ससला वगैरे इम्प्लिमेंट करू शकतील. कास्ट सेन्सस इम्प्लिमेंट करतील, पण याचे इम्पॅक्ट जे होणार आहेत ना 50% कॅप वगैरे, ते मला नाही वाटत की हे खरंच वगैरे काढून घेतील का. याबद्दल खरंच मी प्रश्नाचिन्हामध्येच आहे. पण पाहूयात उद्या चालून कशा पद्धतीने हे निर्णय वगैरे बदलतील. पण यांनी बोलले त्याबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटलं, त्यानिमित्तानं मी सांगण्याचा प्रयत्न केला. व बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल कास्ट सेन्सस वगैरे काय आहे किंवा ते म्हणजे त्याचे इम्पॅक्ट वगैरे काय होणार आहेत, तर प्लीज आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे कास्ट सेन्ससबद्दलचा, याच्यापूर्वीच मी रेकॉर्ड केलेला होता, तो तुम्ही नक्की वाचून घ्या. तो नक्की तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला ते संपूर्णरित्या समजून जाईल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहिल्या टप्प्यात 65% मतदान आपण पाहिलेली आहे न्यूज. त्यानंतर बुलडोजर दहशत जंगलराज संपेल, निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत, सरकारची सावध प्रतिक्रिया. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला. न्याय आर्थिक सहाय्यासाठी जोर, भारतासह विकसित देशांकडून अपेक्षा. सर्वांना माहिती आहे COP29 ही जी परिषद आहे ती कन्क्लूड झाली व त्या परिषदेमध्ये अगदीच काही निघालं का किंवा काही फळ मिळालं का, तर बिलकुल फळ मिळालेलं नाही आहे. तर पहा, आर्थिक सहाय्यासाठी मिळणारी 69% रक्कम जवळपास कर्जाच्या स्वरूपात असणार आहे. त्यामुळे आर्थिक बोजाखाली असलेल्या देशांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आता अगदीच 666 त्यांना काय देणार आहेत पैसे वगैरे, तिथं 2025 पर्यंत द्यायचे आहेत, पण अद्याप त्याबद्दल काहीच नाही आहे. व जरी हे पैसे जरी मिळाले तर ते कर्ज स्वरूपात असणार आहेत. यामुळे पण पहा, जे अगदीच गरीब राष्ट्र आहेत ना, ते थोडंसं निरुत्साही आपल्या इथं बेसिकली पाहायला मिळत आहेत. ओके, व वारंवार मी तेच म्हणतोय की पहा, क्लायमेट चेंज ही जागतिक समस्या आहे व जगातील सर्व राष्ट्रांनी समोर येऊन हे काम करणं गरजेचं आहे. पण मला नाही वाटत की 2025मध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर हे खरंच जो क्लायमेट चेंजचा जो प्लॅन आहे तो योग्यरित्या चालेल. कारण याच्यापूर्वीचे त्यांचे जे डिसिजन पाहिले तर ते वाटणं थोडंसं किंवा ते पचवणं थोडंसं आपल्याला काय आहे पहा, एक घातक आपला तिथं म्हणू शकतो तुम्ही. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. समंता हार्वे यांच्या ऑर्बिटलला बुकर प्राइज. अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान झालेला आहे. ओके, बुकर प्राइज कोणाला मिळालेला आहे असा प्रश्न येऊ शकतो. समंता हार्वे यांना मिळालेला आहे व हा कंबाईनसाठी प्रश्न आहे बरं. ओके, त्यासाठी प्लीज लक्षात घ्या, समंता हार्वे यांना ऑर्बिटल या पुस्तकासाठी बुकर प्राइज मिळालेला आहे. त्यानंतर नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर येणार आहे, म्हणजे ते पुढल्या वर्षी जयंतीला ते भेटणार आहे असं त्यांचं मत आहे. ओके, आज बालदिन आहे, या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. पहा, करिअर वृत्तांत आहे, स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर सध्याला पहा, मी इंडियन एक्सप्रेस वगैरे काय घेत नाही आहे किंवा द हिंदू वगैरे काय घेत नाही आहे, तर अगदीच राजकीय बातम्या भरभरून येत आहेत व पॉलिटिक्स इथं जास्त आहे. आजचं तर 31 पेजचं इंडियन एक्सप्रेस आहे व यामध्ये जर जास्त बातम्या आपल्यासाठी गरजेच्या आहेत का, तर बिलकुल मला जास्त काही गरजेच्या वगैरे वाटत नाहीत. आता हे तुम्हाला समजणार नाही, डायरेक्टली हे पुढे फास्ट फॉरवर्ड वगैरे होत आहे. पण पहा, सगळीकडे नुसतं पॉलिटिक्सच वगैरे येत आहे, त्यामुळे थोडंसं थांबा. जिथं महत्त्वाची बातमी दिसेल ना, तर ती मी घेण्यासाठी नक्की प्रयत्न करेन, काळजी करू नका. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.